नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या हिंदी विषयाच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण पाहिलेलंच आहे की आपल्या द्वितीय सत्रातल्या विविध पाठांवर आधारित आपण अनेक प्रकारचे व्हिडिओज तयार करत आहोत. आजच्या या व्हिडिओमधून सुद्धा आपण अशाच पद्धतीचा एक वेगळा धडा शिकणार आहोत आणि तो धडा आपल्या हिंदीच्या पुस्तकामध्ये दुसऱ्या इकाईमध्ये दिलेला आहे, ज्याचा पान नंबर 37 आहे आणि या धड्यारूपी कवितेचं नाव आहे बीज. तर बीज म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि ते काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओमधून हे एक छानसं जे गाणं आहे, जे कविता आहे ते आपण शिकणार आहोत. बघा, आता इथे या पेजवर आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की पान नंबर 37वरचं हे चित्र आहे आणि या चित्रामधून आपण ही संपूर्ण कविता शिकणार आहोत, ज्याचे कवी आहेत रामेश्वर दयाल दुबे आणि कवितेचं नाव आहे बीज. कविता म्हणजे एक प्रकारचं गाणं आहे, याच्यामध्ये गोष्ट पण आहे आणि गाणं पण आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या धड्याला सुरुवात करणार आहोत. बघा, वरती आपल्याला काय नाव दिलेलं आहे, पढो और गाओ. म्हणजे आपल्याला फक्त याचं वाचन करायचं आहे आणि गायन करायचं आहे. आलं ना लक्षात? यातले प्रत्येक शब्द आपल्याला समजलाच पाहिजे वगैरे या गोष्टी नाहीत, कारण तुमचा हा 5वीचा अभ्यासक्रम असल्यामुळे तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की तुम्हाला हिंदीतले जास्तीत जास्त शब्द समजले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्हाला या गोष्टीचं गाण्याचं वाचन करायचं आहे, त्याचं गायन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते शब्द समजतील. समजलं ना? सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आता इथे तुम्हाला मी समजावून सांगू इच्छितो की हिंदीमधला जो आठ आहे तो आठ लिहिण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तुम्ही इथे बीज शब्दाच्या बाजूला लिहिलेला जो आठ आहे तो आठ तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हिंदीमध्ये आठ लिहितात. मराठी आणि इंग्रजीमध्ये आठचं लेखन तुम्हाला करता येतं. बरोबर आहे ना? आता तुम्हाला हिंदीमध्ये आठचं लेखन करण्यासाठी तुम्ही तो आठ कसा लिहायचा हे पाहू शकता. तर ठीक आहे, आपण आता काय करूया, या धड्याला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला एक छानसं चित्र दिलेलं आहे, जे एक बीज आहे. बीज म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक बी असतं. आपण घरामध्ये बरेचसे कडधान्य भिजत टाकतो पहा. मग त्याच्यामध्ये मूग असेल, मटके असेल, वाटाणा असेल, चवळी असेल, मसूर असतील. बरोबर आहे ना? यांना भिजत टाकल्यानंतर काय होतं, 1-2 दिवसानंतर त्याला मोड येतात. समजलं ना? आणि हे मोड आलेलं कडधान्य म्हणून आपण खात असतो. पण जेव्हा शेतामध्ये बीज लावलं जातं त्यावेळेस त्याला मोड येतो. मोड आल्यानंतर त्याला एक छोटंसं रोपटं तयार होतं आणि रोपटं तयार होऊन पुढे काय होतं, त्याचं छानपैकी झाड तयार होतं. मग बघा, एका बाजूला बीज दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला काय केलेलं आहे, एक फळाफुलांनी बहरलेलं एक सुंदरसं झाड दाखवलेलं आहे. तर आता हे कवितारूपी गाणं जे आहे ते गाणं काय आहे ते आपण पाहूया. बघा, किसी दिन नदी के किनारे एक बीज पड़ा था, वह बहुत छोटा था. नदी के किनारे क्या था, एक बीज म्हणजे एक बी पडलेलं होतं. आता ते कसलं आहे, काय आहे हे काही इथे महत्त्वाचं नाही, पण बीज म्हणजे बी हे तुम्ही लक्षात घ्या. वहाँ एक चिड़िया आई और बीज को देखने के बाद वहाँ उस बीज को खाने के लिए चिड़िया वहाँ आ गई. वह चोंच मारकर बीज को खाने लगी और चिड़िया को ऐसे लगा कि यह बहुत अच्छा बीज है, इसलिए उसने क्या किया, उस पर चोंच मारने लगी और बीज को खाने की कोशिश करने लगी. तभी बीज चिड़िया को बोला, क्या बोला देखो, रुकी रहो जमीन में गड़ने दो, डाल पात होने दो, तब मुझे तुम खाना. तर त्या बीजने काय केलं, गाण्याच्या रूपामध्ये त्या चिडियाला काय केली, त्याने विनंती केली. रुकी रहो मतलब थोड़ी देर तुम रुकना, थोड़े दिन तुम रुकना, मुझे ज़मीन में गड़ने दो.
म्हणजे काय होते, मला माझी जमिनीमध्ये माझी रुजवणूक होऊ दे. डाल पात होने दो तब मुझे तुम खाना. डाल पात म्हणजे काय? डाल म्हणजे फांदी. मला छान छान फांद्या येऊ दे. पात म्हणजे पानं. छान छान फांद्या येऊ दे, पानं येऊ दे, मग तू मला खा. असं त्या बीजने त्या चिडियाला, त्या चिमणीला विनंती केली. चिडिया चीची करती हुई उड गई. आणि त्याची विनंती मान्य करून चिडिया काय झाली, तिथनं उडून गेली. कुछ दिन बाद पानी बरसा. कुछ दिन बाद क्या हुआ? बहुत जोरों से बारिश हुई. पानी और धूप पाकर बीज में अंकुर फूटा. अभी आप सभी को मालूम है, बीज में से अंकुर फूटने के लिए या उसका पौधा तैयार होने के लिए उनको पानी और सूरज की धूप लगती है. इन दोनों के माध्यम से वह क्या करते हैं, अपना जो अन्न है वह अन्न वह तैयार करते हैं. और इसी प्रकार से धूप और पानी मिलने के कारण क्या हुआ, उस बीज में से अंकुर फूटा. अंकुर फूटने म्हणजे काय, त्याला मोड येणे. कुछ दिन बाद वहाँ एक बकरी आई और जैसे उसमें से अंकुर फूटा तो वह देखकर एक बकरी वहाँ पे आई. कोपले देखकर उसके मुंह में पानी आ गया. कोपले म्हणजे काय बघा. कोपले म्हणजे एखाद्याच झाडाला छान अशी कवळी कवळी पानं येतात पा, आणि ती कवळी कवळी पानं पाहून त्या बकरीला खूपच तोंडाला पाणी आलं. कारण बकरीला काय पाहिजे असतं, छान छान कवळी कवळी पानं असलेलं छोटंसं झाडाची पानं खायला तिला खूप आवडतात. म्हणून तिच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं. वह उन्हें खाने चली तब कोपले ने कहा. और जैसे ही बकरी ने अपना सर खाने के लिए आगे किया तो कोपले ने कहा, रुकी रहो जड़ को गहरे जाने दो, पानी खाद खाने दो तब मुझे तुम खाना. तर त्या कोपले ने बकरी को एक विनंती की. उसने कहा, प्रार्थना की कि तुम रुकी रहो, जड़ को गहरे जाने दो. जड म्हणजे काय, त्या झाडाची मुळं. जड म्हणजे काय, झाडाची मुळं. ती झाडाची मुळं खोलवर जाऊ दे, म्हणजे काय होईल, ते झाड आणखीन मजबूत होईल. बकरी यह सुनकर मैं मैं करती चली गई. और इस प्रकार से जो विनंती कोपले ने की थी, वह विनंती सुनकर बकरी वहाँ से निकल गई. थोड़े दिनों के बाद बीज एक छोटा सा पौधा बन गया. एक दिन गाय वहाँ आई. उसने पौधे को खाने के लिए मुंह खोला. इतने में पौधे ने कहा. आता बघा, ते जे बीज होतं, त्या बीजचा अंकुर झालं, अंकुरचं कोपले झालं. कोपल्यानंतर आता त्याचा एक छानसा पौधा म्हणजे छोटंसं एक रोपटं तयार झालेलं होतं. आणि हे रोपटं खाण्यासाठी एक गाय तिथे आली. आता गायीने जेव्हा खायला सुरुवात केली त्यावेळेस ते बीज पुन्हा एकदा काय म्हटलं बघा, रुकी रहो डाल पात होने दो, पानी खाद खाने दो तब मुझे तुम खाना. अशा पद्धतीने त्या पौध्याने म्हणजे त्या रोपट्याने गाईला विनंती केली की तू थांब, मला आत्ताच खाऊ नको, मला डाल पात होऊ दे, म्हणजे काय, मला छान छान फांद्या येऊ दे, त्यांना खूप सारी पानं येऊ दे. पाणी खाद खाणे दो. पाणी म्हणजे काय, आपल्याला सर्वांना माहिती आहे की झाडाला आवश्यक असतं ते म्हणजे पाणी. खाद म्हणजे खाद्य आपण किंवा त्याला खत असं म्हणतो. तर हे पाणी खत मला खाऊ दे, मग तू मला खा. अशा पद्धतीने तो पौधा जो आहे तो पौधा त्या गायीला विनंती करतो. यह सुनकर गाय रंभाती हुई चली गई. रंभाती हुई चली गई मतलब क्या, रंभाती म्हणजे हंबरणे किंवा ओरडणे. गाई जणू काही त्या ओरडण्याने त्याने त्याला होकार दिला आणि ती तिथनं निघून गेली. बहुत दिन बीत गए, उसकी डालें बड़ी बड़ी हो गई. एक दिन फिर वही चिड़िया बकरी और गाय वहाँ आई. और कुछ दिनों के बाद क्या, देखो उस पौधे की ऊंचाई बढ़ती गई, उसको बहुत सारी डालें आई, बहुत सारी पातें आई और वह एक बड़ा सा पेड़ बन गया. और उसी जगह फिर एक बार एक दिन चिड़िया बकरी और गाय तीनों एक साथ वहाँ पे आ गए. उन्होंने एक दूसरे से पूछा, वह छोटा पौधा कहाँ गया. तभी पेड़ बोला. तो तीनों ने आश्चर्य होकर एक दूसरे की तरफ देखा
और उन्होंने पूछा कि वहाँ पे एक छोटा सा पेड़ था, वह पेड़ कहाँ गया। तभी वह पेड़ उन सभी को देखकर बोला, मैं ही बीज हूँ, मैं ही अंकुर हूँ, मैं ही हूँ पौधा, मैं ही पेड़ हूँ, अब मैं तुम सबके काम आ सकता हूँ। अशा पद्धतीने ते पौधा जो आहे त्या पौद्याने सांगितलं की हे बीज जे आहे, चिडिया जे बीज शोधते ते मीच आहे, बकरी जे अंकुर शोधते ते मीच आहे, आणि गाय जी पौधा शोधते ते सुद्धा मीच आहे, आणि इथे तयार झालेलं झाडसुद्धा मीच आहे. आता मी काय करणार आहे, तुमच्या सर्वांच्या कामी येणार आहे. म्हणजे आता बघा, जेव्हा या सगळ्या प्रक्रियेतून ते झाड निर्माण झालं त्यावेळेस काय झालं, त्या चिडियाला त्या झाडावर राहण्यासाठी घर मिळालं, त्या बकरीला त्या झाडाच्या सावलीमध्ये उभं राहता आलं, त्या झाडाची पानं त्या गाईला खाता आली. बरोबर आहे की नाही. म्हणजेच त्या झाडाचा जेव्हा ते झाड इतकं मोठं झालं त्यावेळेस तिघांना एकत्रित त्याचा उपयोग झाला. जर सुरुवातीला चिमणीने ते बीज जर खाऊन टाकलं असतं तर एवढं सगळं झालं असतं का? नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून मग ते झाड म्हणतं की आता तुम्ही सर्वांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, माझं म्हणणं तुम्ही ऐकलं, आता मी सर्वांच्या कामी येणार आहे. आणि शेवटी आपण पाहू शकतो बघा, बकरी आणि गाय हे दोन्ही जण तिथे त्या सावलीत उभे आहेत, आणि वरती चिमणी आपलं घरटं बांधून त्या झाडावर राहण्यासाठी तयार आहे. तर अशा पद्धतीचे एक सुंदरसं गाणं आपण शिकलो बीजमध्ये, की एखाद्या गोष्टीसाठी जर आपण योग्य वेळेची वाट जर पाहिली तर त्याच्यातून आपल्याला मिळणारं जे फळ आहे ते खूप चांगलं असतं. आता याच्यावर आधारित मी 2-3 प्रश्न देतो, ते प्रश्न तुम्ही गृहपाठामध्ये सोडवायचे आहेत. ठीक आहे. पहिला प्रश्न घ्या, कहानी में कौन कौन से प्राणी आए हैं. कहानी में कौन कौन से प्राणी आए हैं. दूसरा, बकरी के आवाज़ को क्या कहते हैं. बकरी के आवाज़ को क्या कहते हैं. आणि तीसरा प्रश्न घ्या, बीज से पेड़ कैसे बनता है. बीज से पेड़ कैसे बनता है. हे 3 प्रश्न गृहपाठात लिहायचे. अशा पद्धतीचे एक सुंदरसं गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असेलच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.